हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्च 2010 या बोर्ड पेपरमधील फायनल अकाउंटचा एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम्पल असेल, अशोक अँड तानाजी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3 रिस्पेक्टिव्हली. 2:3 त्यांचा रेशो दिलेला आहे. Their trial balance as on 31st March 2007 is given below. You are required to prepare trading account, profit and loss account and balance sheet. आपल्याला काही आयटम दिलेत, काही ऍडजस्टमेंट दिलेत. आधी ऍडजस्टमेंटचे टिक मार्क करून घेऊयात. क्लोजिंग स्टॉक याचे टिक मार्क होत नसते. स्टॉक ऑफ स्टेशनरी याचे टिक मार्क प्रिंटिंग अँड स्टेशनरीला केलेले आपण. प्रोव्हाइड रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे ऑलरेडी याचे टिक मार्क आपण डेटर्सला केलेले आहे, सन्डे डेटर्सला. डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5%, पेटंट्स ॲट 10%. बिल्डिंगला आणि पेटंट्स अँड राईट्सला टिक मार्क केलेले आहे आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल याची टिक मार्क होत नाही. आणि गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर द इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम याची सुद्धा टिक मार्क होत नाही. परंतु हे ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे आहे, याला मी स्टार करून ठेवतो. आता आपण पोस्टिंग पाहूयात. परचेसेस हा ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे, बरोबर. ओपनिंग स्टॉक नंतर दुसरा आयटम कोणता असतो? परचेसेस. आणि उदाहरणामध्ये परचेस रिटर्न दिलेत म्हणून मी परचेसला टिक मार्क केले 98,000. पेटंट्स अँड राईट्स मालमत्ता आपली, हक्क व अधिकार, असेट दाखवतो आपण. बिल्डिंग असेट आहे, मालमत्ता आहे. स्टॉक याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो, हा ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिसचा खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सन्ड्री डेटर्स असेट आहे, असेट साईडलाच. वेजेस अँड सॅलरीज, आता याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखा पॉईंट आहे. तुम्हाला वेजेस दिले असतील तर ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे, सॅलरी दिले असेल तर प्रॉफिट अँड लॉसचा आयटम आहे. पण दोन्ही एकत्र दिले असतील तर पहिला प्रेफरन्स, पहिलं काय दिलेलं आहे ते चेक करायचं आहे. पहिला वेजेस दिलेले आहेत, मग हे ट्रेडिंग अकाउंटला येणार. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉसचा आयटम आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसचा आयटम आहे. फर्निचर ही असेट आहे. 10% इन्व्हेस्टमेंट याला टिक मार्क करा. टक्केवारी आली म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट आली आणि याची तारीख पण दिलेली आहे. मग या तारखेनुसार आपल्याला याचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. ही सुद्धा आपली असेटच आहे. कॅश असेटच आहे. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, आता हा प्रॉव्हिडंट फंड आहे, हा आपण एम्प्लॉईज म्हणजे आपले जे कर्मचारी असतात त्यांना देतो आणि त्यांच्या पगारातून त्याची रक्कम आपण बाजूला काढतो. म्हणजे एक प्रकारे हा आपला खर्चच आहे. सॅलरीतून बाजूला काढतो, सॅलरी सुद्धा आपला खर्च आहे. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आपला खर्च आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला, फक्त कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला. कॅरेज आउट असेल तर प्रॉफिट अँड लॉसला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला. कॅपिटल अकाउंटला दाखवतो आपण. प्रॉव्हिडंट फंड मगाशीच मी सांगितलं, हा जो फंड आहे ही आपली लायबिलिटी आहे, कारण की हा फंड आपण एम्प्लॉईजना रिटायरमेंट नंतर देतो म्हणजे ही आपली लायबिलिटी झाली. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. बँक लोन लायबिलिटी आहे. इथं हिडन ऍडजस्टमेंट नाहीये. का नाही? कारण की टक्केवारी दिलेली नाही, त्यामुळे आपण व्याजाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही. सेल्स ट्रेडिंग अकाउंटला. आरडीडी याला आपण कोणता आरडीडी म्हणतो? ऑल आरडीडी. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाऊन मायनस होतो, लक्षात ठेवा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाऊन हा काय होणार आहे? मायनस होणार आहे. आणि परचेस रिटर्न हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाऊन मायनस होणार आहे, कारण की हे सुद्धा आपण परचेसेस मधून लेस करतो. म्हणजे हे दोन आयटम आहेत, हे क्रेडिट साईडचे आयटम आहेत. डेबिटला गेले की मायनस होतात, हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. दोन किमती आहेत, 15,000 18,000 यापैकी कमी किंमत असेल ती घेतो. 15,000 रुपये घ्यायचे. ऑन 31st March 2007 स्टॉक ऑफ स्टेशनरी वॉज ₹500. आता याचे दोन इफेक्ट लक्षात ठेवा. स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे स्टेशनरी आपली शिल्लक राहिली. आता आपण एकूण खर्च किती रुपये दाखवलेला होता? 1,750. त्यापैकी 500 रुपयाचे शिल्लक राहिलेत म्हणजे 1,250 खर्च झालाय. लक्षात घ्या, 1,750 पैकी 500 शिल्लक राहिलेत म्हणजे 1,250 खर्च आहे. म्हणजे हा जो स्टॉक आहे तो प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये काय करायचा असतो? लेस करायचा असतो आणि कुठे दाखवायचा असतो? बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवायचा असतो. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हा पॉईंट नक्की सांगेनच. आरडीडी माहिती आहे आपल्याला. डेटर्स मधून काय करतो? लेस आणि कुठे दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. डेप्रिसिएशन माहिती आहे. ॲसेट मधून काय करतो? लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याच डेबिटला दाखवतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो, किंवा कॅपिटलमध्ये तुम्ही ऍड पण करू शकता. आता हे ऍडजस्टमेंट महत्वाचे आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी थोडंसं तुम्हाला लिहून देणार आहे. कुठे ऍडजस्टमेंट आहे बघा. गुड्स वर्थ ₹10,000 वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम फॉर ₹8,000. हे ऍडजस्टमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आधी मी ऍडजस्टमेंट स्टेप बाय स्टेप लिहितो. काय सांगितलेलं आहे?
गुड्स वर्थ ₹10,000 were destroyed by fire. अजून ऍडजस्टमेंट पूर्ण झालेलं नाहीये, परंतु मी इथे स्टॉप करतो. ह्याचा अर्थ बघा, आगीमध्ये माल खराब झाला, आगीमध्ये 10,000 किमतीचा माल खराब झाला, नष्ट झाला. आता मालाची नोंद ट्रेडिंग अकाउंटला करतो. माल आला की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि माल गेला की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथे माल जाणार आहे आपल्याकडून, म्हणजे पहिला इफेक्ट कुठे होणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पूर्ण वाक्य लिहायचं असतं. काय वाक्य लिहायचं असतं? बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर फुल वाक्य लिहायचं आणि फुल अमाऊंट सुद्धा लिहायची आहे, ₹10,000. सॉरी, ₹10,000. किती रुपयाचा माल आगीमध्ये खराब झाला? 10,000 रुपयाचा माल आगीमध्ये खराब झाला, म्हणजे 10,000 रुपये आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवले, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आता जर हे पुढचं वाक्य दिलं नसतं, ह्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवला असता आपण. पण हे पुढचं वाक्य सांगितलं, इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम. ऍडमिट म्हणजे मंजूर करणे. ऍडमिटेड अ क्लेम. क्लेम म्हणजे नुकसान भरपाई फॉर ₹8,000. म्हणजे विमा कंपनीने आपली नुकसान भरपाई किती रुपये मंजूर केलेले आहे? विमा कंपनीने 8,000 रुपये भरपाई मंजूर केली, अजून आपल्याला दिलेली नाही, मंजूर केली. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की विमा कंपनीकडून आपणास किती रुपये येणे आहेत? 8,000 रुपये येणे आहेत. 8,000 रुपये येणे आहेत. मिळालेले नाहीये, आपल्याला मिळणार आहेत ते. येणे म्हणजे ऍसेट्स आहे, लक्षात घ्या. येणे आहेत म्हणजे ते काय असते? आपली ऍसेट साईड. म्हणजे याचं पोस्टिंग कुठे होणार आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला काय वाक्य लिहायचं असतं? तर इन्शुरन्स क्लेम. बॅलन्स शीटला आपल्याला माहिती आहे टू किंवा बाय शब्द लिहित नाही आपण. इन्शुरन्स क्लेम. आणि किती रुपयाचा क्लेम मंजूर झाला आहे? फक्त 8,000 रुपयाचा भरपाई, नुकसान भरपाईचा दावा मंजूर झालेला आहे. मग हा दुसरा इफेक्ट झाला. आणि आता तिसरा इफेक्ट इथं कुठेही सांगितलं नाही, तर आपण स्वतः शोधून काढायचा आहे. लक्षात येईलच तुमच्या, 10,000 रुपयाचा माल आगीमध्ये खराब झाला, 8,000 रुपये भरपाई मिळणार आहे. म्हणजे इथे आपल्याला नुकसान झालेलं आहे. किती रुपये नुकसान झालेलं आहे? 2,000 रुपये नुकसान झाले. आता हे 2,000 रुपये कुठून आले? तर आपला माल व्यवसायातून गेला किती रुपयाचा होता? 10,000चा. भरपाई किती झाली आपली? 8,000ची. म्हणजे नुकसान किती रुपये झालं आपलं? 2,000 रुपयाचं नुकसान झालं. मग नुकसान कुठं दाखवतो आपण? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. आणि तिथे आपण काय लिहिणार आहे? टू लॉस बाय फायर. तिथे पूर्ण वाक्य लिहायची आवश्यकता नसते. टू लॉस बाय फायर 2,000. म्हणजे या ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होणार आहे? 3 इफेक्ट होणार आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पूर्ण किमतीने पूर्ण वाक्याने. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लेमची व्हॅल्यू आणि क्लेम लिहायचा आहे. आणि तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आहे. दोन्हीची कम्पेअर करा आणि जो लॉस झालेला आहे तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे एक्झाम्पल एकदा व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. ज्या ॲडजस्टमेंट आहेत, ज्या ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितले त्या ॲडजस्टमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ह्याची वर्किंग जी केलेली आहे ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. फॉर्मॅट जर आपण पाहिला, कोणता आयटम कोणत्या हेडिंग खाली येतोय हे आपल्याला माहिती आहे. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करत आपण. पहिला आयटम आहे परचेसेस. परचेस मध्ये दाखवतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परंतु ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला आयटम हा नेहमी कोणता असतो? ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक लिहून ठेवूया. दुसरा आयटम कोणता आहे? परचेसेस. टू परचेसेस. याला टिक मार्क आहे, ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला घ्या 98,000, एक ओळ जागा सोडा. पेटेंट्स अँड राईट्स. हक्काधिकार हे आपले ऍसेट आहे आणि ऍसेट आपण कुठे दाखवतो? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. पेटेंट्स अँड राईट्स. पेटेंट्स अँड राईट्स. पेटेंट्स अँड राईट्स याची किंमत आहे 4,000 रुपये. इनर कॉलमला ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडा. बिल्डिंग. बिल्डिंग सुद्धा कुठे येणार? ऍसेट साईडलाच. फिक्स्ड ऍसेट आहे बिल्डिंग. इनर कॉलमलाच 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीज. त्याला आपण एक ओळ जागा सोडलेली आहे.
स्टॉक 1/4/2006 म्हणजे कोणता स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून ठेवलाय आपण, फक्त व्हॅल्यूज लिहून घ्या 15,000 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे ना? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण प्रॉफिट अँड लॉसला पहिल्या 2 ते 3 वेळी जागा सोडा आणि लिहा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. याला पण ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला 1,750 एक वर जागा सोडा. सन्ड्री डेटर्स असेट साइडला, परंतु करंट असेट आहे. बिल्डिंगच्या खाली एक 4 ते 5 वेळी जागा सोडून सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला 35,000, इनर कॉलमला 35,000, त्याला एक वर जागा सोडा. वेजेस अँड सॅलरीज. आता वेजेस आणि सॅलरीज सुरुवात वेजेस नाही, मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरीज, टू वेजेस अँड सॅलरीज 11,000 11,000 आउटरलाच घेतले. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस आयटम आहे. टू ऑडिट फीज, टू ऑडिट फीज आउटरला 700 रुपये. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू सन्ड्री एक्सपेन्सेस 3,500 3,500. फर्निचर असेटला दाखवणार आपण. फर्निचर फिक्स्ड असेट आहे सुरुवातीला. फर्निचर याच्यावर कोणते ऍडजस्टमेंट नाहीये. आउटरला घ्या 8,000 रुपीज, 8,000 रुपये. 10% इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा असेटच आहे आपली. 10% इन्व्हेस्टमेंट असेट साइडला, परंतु याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे, हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो आपण. इनर कॉलमला घ्या 10,000 एक ओळ जागा सोडली. कॅश असेटच आहे, परंतु डेटरच्या खाली लिहा करंट असेट आहे. कॅश 4,000 रुपीज, 4,000 रुपये. प्रॉफिट अँड फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू पीएफ कॉन्ट्रीब्युशन, टू पीएफ कॉन्ट्रीब्युशन 800 रुपीज, 800 रुपये. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला टू कॅरेज इनवर्ड, टू कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट दाखवला आपण 1,300 1,300. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस ला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,700 2,700. डेबिट साइडचे आयटम संपले. डेबिट साइड डेबिटला दाखवतो किंवा ऍसेटला दाखवतो. क्रेडिट साइडचे आयटम बघा. कॅपिटल कुठे ना? कॅपिटल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 30,000 40,000 30,000 आणि 40,000. प्रॉफिट अँड फंड लायबिलिटी आहे. साधारण कॅपिटल साठी एक 6 वेळी जागा सोडा आणि लिहा प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड 7,000 रुपीज, 7,000 रुपये. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे 45,000, क्रेडिटर्स 45,000. बँक लोन 12,000. याच्यावर कोणते ऍडजस्टमेंट नाहीये, कारण की पर्सेंटेज नाही दिलेले किंवा तारीख सुद्धा नाही दिलेली. 12,000. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स, बाय सेल्स आउटरला 1,58,000 1,58,000. आरडीडी याला ओल्ड आरडीडी म्हणतो आणि हा आरडीडी आम्ही कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता पूर्ण फॉर्मॅट लिहायची गरज नाहीये. पूर्ण फॉर्मॅट आहे बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. पुन्हा रिपीट करतो. पूर्ण फॉर्मॅट काय आहे? बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. आता पूर्ण फॉर्मॅट लिहायची गरज नाहीये, फक्त एवढाच फॉर्मॅट लिहायचा. टू न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी.
आणि आपल्याला माहित आहे ट्रायल बॅलन्स मध्ये जो आरडीडी असतो तो ओल्ड आरडीडी असतो. ओल्ड आरडीडी इनर कॉलमला घेतला 250 250 न्यू आरडीडी नंतर निघाला. आणि परचेसेस रिटर्न परचेसेस मधून लेस करतो लेस रिटर्न्स 3500 वजाबाकी आउटर लागली 94,500. बघा क्रेडिट साईडचे पोस्टिंग केले. क्रेडिट आयटम एक तर क्रेडिटला येतात किंवा लायबिलिटी साईडला येतात. आता इथे क्रेडिटच्या ऐवजी डेबिट आले, तिथे सुद्धा क्रेडिटच्या ऐवजी डेबिट आले, पण ते डेबिट लाईन सुद्धा काय झालेलं आहे मायनस झालेलं आहे. या पद्धतीने आपण पोस्टिंग पाहिलं. आता ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक दोन किमती दिलेत 15,000 आणि 18,000. आपल्याला माहित आहे क्लोजिंग स्टॉकची जी किंमत कमी असेल ती घेतो. मग 15,000 रुपये घ्यायचा. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला खालून 2-3 ओळी सोडून म्हणजे खालून 2 ते 3 ओळी जागा सोडा. बाय क्लोजिंग स्टॉक 15,000 जी किंमत कमी आहे ती घ्यायची. दुसरी बॅलन्स शीटच्या साईडला क्लोजिंग स्टॉक 15,000 क्लोजिंग स्टॉक 15,000. दुसरा ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. काय करतो स्टॉक ऑफ स्टेशनरी आपण स्टॉक आहे माल म्हणतो त्या साईडला गेली पाहिजे. मग स्टेशनरी मधून काय करणार आपण लेस स्टॉक. स्टॉक ऑफ स्टेशनरी किती आहे 500 राहिले 1,250. आणि दुसरा इफेक्ट पुढे दाखवणार आपण असेट साईडला स्टॉक ऑफ स्टेशनरी किती रुपये स्टॉक ऑफ स्टेशनरी शिल्लक ठेवले आपण 500 रुपीज 500. आरडीडी मेंटेन करायचं प्रोव्हाइड रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट. त्याला आपण आरडीडी म्हणतो. काय करतो नेहमी आरडीडी आपण डेटर्स मधून लेस करतो. लेस आरडीडी 5% लेस आरडीडी 5% 35,000चा 5% 1,750 वजा बाकी आउटरला 33,250. आणि दुसरा इफेक्ट याला ओव्हर न्यू आयडेंटिटी म्हणतो आपण. न्यू आयडेंटिटी दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनर कॉलमला 1,750 वजा बाकी आउटरला 1,500. या पद्धतीने आपण आरडीडीचं पोस्टिंग केलं. डेप्रिसिएशन बिल्डिंगवर 5% आणि पेटंट्सवर 10%. काय करतो डेप्रिसिएशन आपण लेस बिल्डिंगवर 5% लेस डेप्रिसिएशन 5% म्हणजेच 5,000 रुपये राहिल्या आउटरला 95,000 रुपये. आणि पेटंट्स मधून लेस करा लेस डेप्रिसिएशन 10% 400 रुपये राहिल्या आउटरला 3,600 रुपये. डेप्रिसिएशन असेट मधून काय केलं आपण लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं. टू डेप्रिसिएशन ऑन अंडरलाईन केली. पेटंट्स वर 400 रुपये आहे. पेटंट्स वर 400 रुपये डेप्रिसिएशन घेतलं आपण आणि बिल्डिंग वर 5,000 आहे. बिल्डिंग वर डेप्रिसिएशन 5,000 रुपये आहे म्हणजे एकूण डेप्रिसिएशन 5,400 रुपये आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रोव्हाइड करायचं 5%. काय करतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला पार्टनर याच्यामध्ये कोण आहे अशोक आणि दुसरा पार्टनर कोण आहे तानाजी. अशोकचे कॅपिटल 30,000 आहे त्याचा 5% येणार 1,500 आणि तानाजीचं कॅपिटल 40,000 आहे त्याचा इंटरेस्ट येणार 2,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय येणार क्रेडिट बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% आहे 1,500 आणि 2,000 रुपये. यानंतर शेवटचे इन्व्हेस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹10,000 वेर डिस्ट्रॉयड बाय फायर. अगेन म्हणजे 10,000 रुपये किमतीचा माल खराब झाला म्हणजे माल येणार की जाणार तर जाणार. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पूर्ण वाक्य लिहायचं आणि पूर्ण रक्कम लिहायची. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर पूर्ण रक्कम द्यायची आहे. किती रुपयाचा माल आगीमध्ये खराब झालेला आहे 10,000 रुपयाचा माल गेला. पहिला इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट विमा कंपनीने किती रुपये सँक्शन केलेले आहेत मंजुरी केलेली त्याची भरपाई म्हणून
8,000 रुपये, म्हणजे विमा कंपनीकडून 8,000 रुपये काय येणं आहे. येणं म्हणजे काय असेट साइड. मग असेट साइडला लिहायचं आहे इन्शुरन्स क्लेम 8,000 रुपये. इन्शुरन्स क्लेम 8,000 रुपये. आता तिसरा इफेक्ट का तर किती रुपयाचा माल आगीमध्ये खराब झाला, 10,000 रुपयाचा माल आगीमध्ये खराब झाला. नुकसान भरपाई किती मिळाली, फक्त 8,000 रुपये मंजूर झाले. म्हणजे आपलं नुकसान किती रुपये झालेलं आहे, 2,000 रुपये. नुकसान कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू लॉस बाय फायर 2,000 रुपीज. टू लॉस बाय फायर 2,000. पुन्हा रिपीट करतो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर पूर्ण रक्कम लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं. असेटला इन्शुरन्स क्लेम म्हणायचा आहे 8,000 रुपये. आणि नुकसान भरपाई प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 2,000 रुपये. दिलेलं एक्झाम्पल इथं सांगतो आपण, एक हिडन ऍडजस्टमेंट होती, त्या ऍडजस्टमेंट घेऊया. कोणत्या ऍडजस्टमेंट होती, 10% इन्व्हेस्टमेंट. मग या इन्व्हेस्टमेंटवर ऍडजस्टमेंट असते. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की असेटला असू देत किंवा लायबिलिटी साईडला असू देत, इन्व्हेस्टमेंट असू देत किंवा लोन असू देत, त्याच्यावरचा इंटरेस्ट नेहमी आपण प्लस करतो. मग याच्यामध्ये प्लस करूया, प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट, प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आता इथे इन्व्हेस्टमेंट परचेसची तारीख दिली होती आपल्याला कंसामध्ये. किती तारीख दिली बघा, 30/9/2006. मी ते लिहून ठेवत आहोत 30/9/6. मग आपल्याला काय चेक करायचं आहे, 30/9/6 ते 31/3/7 किती महिने होतात, 6 महिने होतात. मग 10,000चा 10% किती आला, 1,000. आणि 6 महिन्याचा किती रुपये येणार आहे, 500. म्हणजे आउटरला बेरीज किती आली, 10,500. आणि गुंतवणूक आहे, गुंतवणुकीवरील व्याज नेहमी उत्पन्न असतं. किंवा असं लक्षात ठेवा, असेटवरचं व्याज उत्पन्न असतं आणि लायबिलिटीचं व्याज काय असतं, नेहमी खर्च असतो. मग हे असेटवरचं व्याज आहे, पुढे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 3 वही सोडून बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. किती रुपये आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे, 500 रुपीज, 500 रुपये. या पद्धतीने आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे, सर्व ऍडजस्टमेंट आपण दाखवलेलं आहे. एकदा चेक करा तुम्ही पोस्टिंग व्यवस्थित केलेलं आहे का. चेक करून झालं तर अकाउंट क्लोज करूया. आपण पहिला अकाउंट कोणता क्लोज करतो, आपण ट्रेडिंग अकाउंट. क्रेडिट साईडची बेरीज जास्त वाटते, 1,83,000, 1,83,000, 1,83,000. 1,83 मधून 1,00,000, 1,10,000, 1,20,000, 1,21,800, 1,22,000, 1,23,000 आणि 1,83,000. म्हणजे इथे फरक किती रुपये आला, 61,200. त्याला स्टार करून काय म्हणतो आपण, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. स्टारला अंडरलाईन करा, कंसात लिहा ट्रान्सफर टू बॅलन्स शीट, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला डेबिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय होणार, क्रेडिट. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 61,200 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, 61,700 आणि खाली डबल अंडरलाईन करा, 61,700 आणि खाली डबल अंडरलाईन करा. आता इथला फरक शोधून काढायचा आपण बघूया. 5, 5, 10, 1, 10, 15, 30, 35, 40, 44, 45, 46, 47, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 21, 40,350. त्याला स्टार करून म्हणतो आपण टू नेट प्रॉफिट कॅरी डाऊन. टू नेट प्रॉफिट कॅरी डाऊन. आता हा प्रॉफिट आपल्याला 2 पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. त्यांचे नाव काय आहे, अशोक कॅपिटल आणि तानाजी कॅपिटल. अशोक कॅपिटल आणि तानाजी कॅपिटल. त्याचे एक वर्गीकरण करावे लागेल आपल्याला. त्यांचा रेशो दिलेला आहे, हे डिस्ट्रीब्युशन इथं दाखवतो मी.
40,350 गुणिले 205 आणि गुणिले 305. पुढे कॅल्क्युलेशन 5 1 5 5 48 0 1 5 7 35 म्हणजे 8070 म्हणजे गुणाकार आला 16,140 24,210 म्हणजे डिस्ट्रीब्युशन कसं आलेलं आहे 16,140 आणि किती रुपये आलेला आहे 24,210. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय डेबिट कॅपिटल म्हणजे कॅपिटल अकाउंट मध्ये काय होणार आहे क्रेडिट बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाउन. बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाउन किती रुपये नेट प्रॉफिट आला 16,140 आणि किती आलेला आहे 24,210. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते 40 46 47,640 आणि 66,210. 47,640 आणि 66,210. फरक सुद्धा येणार 47,640 आणि 66,210. या फरकाला आपण स्टार्ट करू काय म्हणतो टू बॅलन्स कॅरी डाऊन. टू बॅलन्स कॅरी डाऊन स्टार्ट करा अंडरलाईन करा कंसात काय लिहितो आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आणि लायबिलिटी साईड दाखवायचं आहे पहिल्याच ओळीला कॅपिटल अंडरलाईन. पहिला कोण आहे अशोक 47,640 आणि तानाजी 66,210. आणि आता आपल्याला बॅलन्स शीट काय करायचे टॅली करायचे. दोन्ही बाजूची बेरीज ती सारखीच यायला पाहिजे आणि एकाच बाजूची बेरीज दोन्हीकडे लिहायची नाही. तुम्हाला दोन्ही बाजूची बेरीज करावीच लागेल. 50 6 8 6 7 14 20 25 26 27 7 17 1,77,850. लायबिलिटी बेरीज तेवढीच बेरीज ऍसेट साईड आली का चेक करूयात आपण 600 850 1850 1 4 4 9 17 18 19 20 24 24 29 29 आणि 8 37 3 3 9 12 13 14 15 16 17 म्हणजे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे 1,77,850.